नमस्कार मित्रांनो. तर बघा, आपण आपली परीक्षा आता 9 नोव्हेंबर ला आलेली आहे. जवळपास आपल्या परीक्षा आता जवळच आलेल्या आहे. एक 20 दिवस बाकी आहेत असं समजूया. तर बघा, तुम्ही सर्वजण खूप चांगल्या प्रकारे अभ्यास करत असाल किंवा खूप चांगला अभ्यास तुमचा असेल, तर शेवटची रिव्हिजन म्हणून आपण काय करणार आहोत मित्रांनो. तर बघ, आपण आहे ना, जे झालेले पेपर आहेत सर्व पेपर की ओरिजिनल पेपर आपण थोडक्यात डिस्कस करूया आणि त्याच्यातनं कसे प्रश्न विचारले होते किंवा आता पीवायक्यू कसे रिपीट होऊ शकतात किंवा ह्या पीवायक्यू मधून आपण काय वाचलं पाहिजे, ह्या गोष्टी आपण थोडक्यात सर्व प्रश्न आज आपण 2024 चा जो पेपर आहे तो पाहणार आहोत. 2024 चा पेपर, त्यानंतर आपण जसा वेळ मिळेल तसं 23, 22 सर्व पेपर पाहणार आहोत मित्रांनो. तर बघा, आज आपण 2024 चा पेपर जो झाला होता 1 डिसेंबरला, त्याचा ए सेट घेतलेला आहे आणि आता आपण 1 बाय 1 संपूर्ण 100 प्रश्न आपण पाहणार आहोत. तर आज सुरुवातीला पहिल्या ह्या लेक्चरमध्ये आपण थोडक्यात हिस्ट्रीचे काही क्वेश्चन आहेत ते पाहूया. तर बघा, पहिलाच प्रश्न आपल्याला काय विचारलेला आहे मित्रांनो. तर पहिला प्रश्न असा आहे की बघा, टिळक स्कूल ऑफ पॉलिटिक्स स्थापना कोणी केली? तर बघा, असा प्रश्न आहे, टिळक स्कूल ऑफ पॉलिटिक्स. तर बघा, आपल्याला काय दिसून येतं मित्रांनो. तर आपण आज चळवळीमध्ये पाहिलं, लाल बाल पाल म्हणतो, लाला लजपत राय, त्याच्यानंतर बिपिनचंद्र पाल आणि अरविंद घोष, हे जहाल मतवादी नेते असल्याचं आपल्याला. कसे आहेत हे नेते? जहाल नेते आहेत. तर ह्यांचं जास्त योगदान आपल्याला कधी दिसून येतं मित्रांनो? टिळकांसोबत ह्यांचं योगदान असल्याचं आपल्याला दिसून येतं. लाल बाल पाल जसं आपण म्हणतो ते. तर योगी अरविंद घोष हे टिळक स्कूल ऑफ लॉ ची स्थापना कधी झालेली आहे? तर 1921 मध्ये स्थापना झाल्याचं आपल्याला दिसून येतं. तर ती स्थापना कोणी केली? लाला लजपत राय यांनी केलेली आहे. हितपर्यंत आपल्याला सर्व माहिती आहे. 1921 का विचारला असेल तर 100 वर्ष जवळपास झाली होती ह्या घटनेला. त्यानंतर 24 साली एक्झाम झाली. म्हणजे आसपासची घटना, इतिहासाचे प्रश्न बघा. इतिहासाचे प्रश्न कसे येतात की काही गोष्टी आपण प्रिडिक्ट करू शकतो इतिहासामध्ये, की एखाद्या गोष्टीला 100 वर्ष झाले असतील, 150 वर्ष झाले असतील, 200 वर्ष झाली असतील. तर त्याबद्दलचं एक न्यूज मध्ये त्या वर्षभर मागील 2-3 वर्षामध्ये हे न्यूजमध्ये या गोष्टी सुरू असतात. त्याच्या बेसिस हे प्रश्न जनरेट होत असल्याचं आपल्याला दिसून येतं. तर हे टिळकांचे सोबत काम केलेले लोक कोण कोण आहेत? बिपिनचंद्र पाल आहे, लाला लजपत आहे, अरविंद घोष आहे. श्रीपाद अमृत डांगे हे बघा, साम्यवादी नेते आहेत, साम्यवादी. तर ह्यांचं आणि टिळकांचं जहाल विचारसरणीचा काही संबंध आहे का? जवळपास संबंध नसल्याचं आपल्याला दिसून. त्यामुळे हे पर्याय आपण एलिमेंट करू शकतो डायरेक्टली की श्रीपाद अमृत डांगे हे ह्याचं उत्तर नसणार आहे. तर परत अजून जरी आपण लॉजिकली विचार केला, आपल्याला माहित जरी नसलं की 1921 मध्ये जर स्थापना झाली, एवढं जरी माहित असलं, तर योगी अरविंद घोष बद्दलचं आपण काय म्हणतो बघा मित्रांनो. तर 1908 च्या जी चळवळ झाली, त्या चळवळीनंतर ह्यांनी राजकारणातून हे अध्यात्माकडे वळल्याचं दिसून येतं. त्यानंतर ह्याच्यावर अरविंद घोष बद्दलचं बघा, मेन्सला वगैरे खूप चांगल्या प्रकारचे प्रश्न ह्याच्यावर विचारले गेलेले आहेत. तर ह्यांची आपण पुस्तकं वगैरे, सावित्री ह्यांचं खूप मोठं पुस्तक आहे, त्या गोष्टी आपण पाहून घेतल्या पाहिजेत. तर ह्यांचं जे योगदान आहे ते ह्या टिळक स्कूल ऑफ पॉलिटिक्स मध्ये आहे का? तर नाहीये. त्यानंतर राहिलेत कोण? बिपिनचंद्र पाल आणि लाला लजपत राय. तर बघा, ह्या दोन पर्याय जर आपल्याला मारायचं असेल तर आपण लाला लजपत सहज मारू शकतो. तर ही जर माहित नसेल तरी सुद्धा आपण ह्या उत्तरापर्यंत खूप चांगल्या प्रकारे पोहोचू शकतो मित्रांनो. तर बघा, हे सामाजिक नेते आहेत, वंचित. तर ह्या टिळक स्कूल ऑफ पॉलिटिक्स स्थापना का झालेली दिसून येते? लाला लजपत राय 1919 मध्ये भारतात येतात. त्यानंतर वंचित जे भारतीय आहेत त्यांना न्याय देण्यासाठी, आणि ते कशाहून प्रेरित होतात? रँड स्कूल ऑफ सोशल सायन्स ही एक संघटना होती. त्या संघटनेहून ते प्रेरित होऊन आपल्याला टिळक स्कूल ऑफ पॉलिटिक्स ही स्थापना झाल्याचं दिसून येतं. बघा, अशा प्रकारचा प्रश्न आहे. तर येणाऱ्या परीक्षेमध्ये काय विचारू शकतात? बिपिन बद्दलचं काही माहिती विचारू शकतात. त्यानंतर लोकमान्य टिळकांवरती अजून प्रश्न येऊ शकतो. त्यानंतर बघा मित्रांनो, हे असेल, काय असेल तर अरविंद घोषाबद्दलचं काही प्रश्न असतील ते येऊ शकतात. त्यानंतर बघा, नेक्स्ट प्रश्न काय विचारलाय मित्रांनो, खालीलपैकी कोणी एलिफिन्स्टन फंड वैयक्तिक 25,000 रुपये देणगी दिले आहे? तर मित्रांनो, विचार करा, आपल्याला सर्वात मुंबईचे अनभिषिक्त सम्राट असं कोणाला म्हटलं आहे? तर आचार्य अत्रे यांनी शंकर शेटे यांना म्हणलंय. आपण नाना जगन्नाथ शंकर शेटे यांच्याबद्दल खूप माहिती आपल्याला
आपण समाज सुधारकामध्ये पाहिलेलं आहे की नाना शंकर शेठ हे खूप मोठं व्यक्तिमत्व होतं त्या काळातलं मुंबईमधलं. खूप मोठे व्यापारी होते. त्यांचे इंग्रजांशी खूप चांगल्या प्रकारचे संबंध असल्याचं दिसून येतं. किंवा त्यांनी सामाजिक कार्य बघा, सामाजिक सामाजिक कार्यात सुद्धा ते प्रत्येक गोष्टीत अग्रगण्य असल्याचं आपल्याला दिसून येतं. ज्यावेळेस सतीची प्रथा बंद करायची होती त्यावेळेस आपले जे हे आहेत सतीचे प्रथा बंद करण्यासाठी मुंबई प्रांतातून नाना जगन्नाथ शंकर शेठ यांनी त्या अर्जावर सही केल्याचं आपल्याला दिसून येतं. म्हणजे यांचं सामाजिक कार्य पण खूप मोठं आहे. तर नाना जगन्नाथ शंकर शेठ वैयक्तिक 25,000 कोण देऊ शकतं तर हे देऊ शकतात. बघा जांभेकरांचा काय आहे का संबंध, जांभेकरांनी काय नाही. तर आपण जांभेकरांचा अभ्यास करताना बघा ते वर्तमानपत्र आहे, त्यांची वर्तमानपत्र कुठली कुठली आहेत त्याचा अभ्यास केला पाहिजे. त्यांचं भगवद्गीतेचा पहिल्यांदा ती कोणी दिली असं काही प्रश्न आहेत की भगवद्गीतेबद्दलचं काही वाक्य असतील ते. त्यानंतर बघा हे रामकृष्ण भांडारकर एक खूप मोठे इतिहास तज्ज्ञ होते. वामन आबाजी मोडक आणि हे एक क्लासमेट. त्यानंतर आपले रानडे हे मुंबई विद्यापीठाचे पहिले ग्रॅज्युएट असल्याचं आपल्या पुस्तकामध्ये क्रमित अभ्यासक्रमामध्ये आपण केलेलं आहे. तर बघा ही जनरल प्रश्न खूप छानपैकी विचारला होता. त्यानंतर नाना जगन्नाथ शंकर शेठ तुम्ही सहज उत्तर लिहू शकता. नानांचं कार्य आपल्याला माहित पाहिजे. नानांनी कुठलं कार्य केलेलं आहे बाबा, त्यांच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये, राजकीय क्षेत्रामध्ये काय आहे, त्यानंतर सामाजिक क्षेत्रामध्ये काय आहे, त्यानंतर त्यांचं वर्तमानपत्राबद्दलचं काय मत आहे का, सतीची चाल बंद करण्यासाठी त्यांनी अर्जावर सही केली आहे किंवा बॉम्बे असोसिएशनची स्थापना झाली आहे. बॉम्बे असोसिएशन बघा, बॉम्बे असोसिएशनची स्थापना 1952 मध्ये झाल्याचं आपल्याला दिसून येतं. त्याच्यामध्ये नाना शंकर शेठ यांचं काय कार्य आहे का, ते अध्यक्ष कोण होतं किंवा काय त्याचे सचिव कोण होते, ह्या गोष्टी आपल्याला सर्व पाहायच्या आहेत. रामकृष्ण मोडकांबद्दलचं, भांडारकरांबद्दलचं काय, ह्या गोष्टी आपण सर्व बाळशास्त्री जांभेकरांबद्दलचं काय किंवा आबाजी मोडक बद्दलचं काय, ह्यांची ग्रंथसंपदा वगैरे येणाऱ्या परीक्षेसाठी आपण पाहिजे आहे, डोळ्यासमोर आणायची मित्रांनो. तर त्यानंतरचा बघा महत्वाचा प्रश्न इथं विचारला गेला आहे 3ऱ्या क्रमांकाला, सविनय कायदेभंग चळवळ धारासणा येथील सत्याग्रह सहभाग कोणी घेतला. तर बघा ह्याच्यात काय कमलादेवी चट्टोपाय असतील, कस्तुरबा गांधी असतील किंवा अवंतिबा चक्रवर्ती, तर सरोजी नायडू यांच्या नेतृत्वाखाली हा धारासणा सत्याग्रह झाल्याचं आपल्याला दिसून येतं. तर आपण हे बघा सविनय कायदेभंग वगैरे आता 25-26 मध्ये परीक्षा होणार आहे. त्यानंतर सायमन कमिशन आलेलं आहे. त्यानंतर ही सविनय कायदेभंग चळवळ झाली, ह्याच्या रिलेटेड प्रश्न येण्याचं खूप चान्स आहेत. तर आपलं प्रिडिक्शन काय बघा की 1920 ते 1930 ह्या काळामध्ये ज्या भारताच्या इतिहासामध्ये ज्या घटना घडल्या होत्या त्याच्या संबंधी आपल्याला प्रश्न येऊ शकतो मित्रांनो. तर हे आपण सर्व चांगल्या प्रकारे करून घ्यायचं आहे. सविनय कायदेभंगाचं असहकार चळवळ असेल, असहकार चळवळ बंद का केली, त्याची कारणे, या असहकार चळवळीचे प्रमुख कोण होते, ह्या सर्व गोष्टी आपल्याला मित्रांनो पाहायच्या आहेत. त्याच्यानंतर सविनय कायदेभंग चळवळ, गांधीजींचा काय रोल आहे, किंवा लाहोर अधिवेशन बघा, IMP मी सांगेल यावेळेस. लाहोर अधिवेशन जी घोषणा झाली त्याचे अध्यक्ष कोण होते, तारीख काय आहे, 30 जानेवारी 26 जानेवारी आपण स्वतंत्र प्रजासत्ताक दिन साजरा करतो. ते का तारीख आली, त्याचा आणि ह्याचा काय संबंध आहे बाबा की सविनय कायदेभंग चळवळीचा. सविनय कायदेभंग चळवळीमधले विविध ठिकाणी उठाव झाले आहेत बघा. आपल्या महाराष्ट्रामध्ये कुठं झाले आहेत, जंगल सत्याग्रह असतील किंवा ह्या ज्या गोष्टी आहेत, किंवा मुंबईचे उठाव असतील, किंवा ह्या सर्व सत्याग्रहांची माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे ह्याचं सरोजी नायडू उत्तर आहे. तर आपण बाबा दक्षिण भारतामध्ये कोणी केलं, तंजावर इथे कोणी केला, ह्या बिहारमध्ये कशाबद्दलचा उठाव झाला, जंगल सत्याग्रह कुठं झाला, किंवा चौकीदाराविरुद्ध कुठं काय झालं, ह्या सर्व गोष्टी मित्रांनो आपल्याला पाहायच्या आहेत. तरच आपल्याला त्या परीक्षेमध्ये चांगल्या प्रकारे आपण टॅकल करू शकतो. तर बघा आता इथं 1857च्या उठावात कानपूरचं नेतृत्व कोणी केलं, तर आपण काय करू शकतो, कानपूरचं कोणी केलं आहे, कानपूर असेल, दिल्लीचं नेतृत्व कोणी केलं, त्यानंतर विविध ठिकाणी बघा असेल अयोध्याचं असेल, किंवा ही सर्व आपल्याला गोष्टी पाठ करून ठेवायच्या आहेत की कानपूरमध्ये कोण, आणि त्यासोबत आपण काय करायचं, तिथं ब्रिटिश अधिकारी कोण होते, ब्रिटिश अधिकारी, कुठला ब्रिटिश अधिकाऱ्याने कुठला उठाव मोडून काढला, ह्या गोष्टी पाहायच्या आहेत. तर तात्या टोपे आणि नानासाहेब, त्यामुळे खूप वाद झाला मित्रांनो की कानपूरचे नेतृत्व कोणी केलं,
तर लोक म्हणायचे की तात्या टोपे हे त्यांचे सेनापती होते, नानासाहेब तर राजा होता. पण कसं असतं मित्रांनो, नेतृत्व राजाच्याच नेतृत्वाखाली उठाव होत असतो. त्यामुळे आयोगाने पहिल्या की नानासाहेब दिलं होतं आणि ते नानासाहेब उत्तर बरोबर आहे. तर अझीम उल्ला दिल्लीचा काय संबंध आहे, त्या मौलवी अहमद उल्ला यांचा काय संबंध आहे, किंवा तात्या टोपे यांचं काय आहे, किंवा झाशीचं नेतृत्व कोणी केलं, ह्या सर्व गोष्टी आपल्याला खूप चांगल्या प्रकारे पाहायच्या आहेत. तिथले ब्रिटिश अधिकारी असतील, म्हणजे बघा आयोग खूप डीपमध्ये जाऊन प्रश्न विचारतं का, तर नाही. त्याच्यासोबत आपण अजून एक पुढे जाऊन काय करू शकतो मित्रांनो, तर ह्या उठावाला जसं सावरकरांनी याला पहिले स्वातंत्र्य युद्ध म्हटलं आहे, नेहरूंनी काय म्हटलं आहे, किंवा ब्रिटिश अधिकारी किंवा ब्रिटिशचे पंतप्रधान. त्याच्यात बघा मागच्या 2014-15च्या वेळेस एक PYQ विचारला होता की त्याबद्दल काय मत आहेत. ही सर्व गोष्टी आपल्याला पाहून घ्यायच्या आहेत. आणि अशाच प्रकारे बघा जास्त डीप मध्ये करायचं आहे का, तर नाही. तत्कालीन कारण काय होतं, काडतुसाचं काय कारण आहे, मंगल पांडे यांनी कुठं उठाव केला, आर्थिक कारण काय आहेत, सामाजिक कारण काय आहेत, ही सर्व आपल्याला फक्त ओव्हरव्ह्यू आणि बघायचे आहेत. आणि लॉजिक लावून आपल्याला प्रश्नापर्यंत पोहोचतो. प्रत्येक प्रश्न आपण पाठ करू शकतो का, तर मित्रांनो कधीही पाठांतर आपलं होणार नाही आहे. त्याच्यामुळे हे आपल्याला अशा प्रकारेच प्रश्न टॅकल करावे लागणार आहेत. त्यानंतर जेव्हा नेक्स्ट PYQ काय विचारलाय की आता बघा हे हिस्ट्रीमध्ये प्रश्न विचारायचं करंटच्या संबंधी आहे, म्हणून विचारल्याचं आपल्याला दिसून येतं की काय विचारलं की वारली चित्रकार जीवा सोमा मसे यांना खालील कुठल्या पुरस्कारांनी सन्मानित करणार, तर त्यांना पद्मश्री हा पुरस्कार मिळाला आपल्याला दिसून येतं. पद्मभूषण नाहीये, म्हणजे ए जर आपण कट केलं तर बाकी पर्याय आपण माहीत जरी नसले, किंवा बघा नॅशनल आर्ट ऑफ ट्रायबल आहेत का, ते तर आहेत, म्हणून हे पण आपण बरोबर समजू शकतो. आणि ते शिल्पगुरु हा पुरस्कार म्हणू शकतो का, तर आहे. त्याच्यामुळे त्याचं उत्तर BCD आपल्याला दिसून येतं. त्यानंतरचा बघा नेक्स्ट प्रश्न आहे की सिमुक हा टिंबटिंब या घराण्याचा संस्थापक होता, तर सातवाहन घराण्याचा संस्थापक आपल्याला दिसून येतं. शुंग घराण्याचा पुष्पामुत्र शुंग होता. कण्वचा कोण होता ते पहा. शक घराण्याचं काय, शक घराण्याचा कुठला संस्थापक आहे. त्यासोबतच बघा महाराष्ट्राच्या समोर वाकाटाक असेल, वाकाटाक घराण्याचा संस्थापक कोण आहे. राष्ट्रकूट यांचा संस्थापक कोण आहे, ह्या गोष्टी आपल्याला पाहून घ्यायच्या आहेत. आणि असं एक बघा रिव्हिजन म्हणजे डोळ्यासमोर ठेवून आपण अभ्यास करायचा आहे मित्रांनो. खूप असं डिटेलमध्ये काय करायचं आहे का, तर अजिबात नाही. त्यानंतरचं बघा आता हे प्रश्न बघा कसा विचारलाय, मॉडर्न भारतावरती विचारलाय. अहमदाबाद दोन्ही लढ्यात महात्मा गांधी यांच्यासोबत असलेले प्रमुख महिला सहकारी कोण, तर अनुसया साराभाई ह्या प्रमुख सहकारी होत्या. त्या अंबादास साराभाई जे होते ते गिरणी मालक होते, त्यांच्या भगिनी असल्याचं आपल्याला दिसून येतं. अरुणा सपलालीचा रोल काय आहे, तर ते बघा छोडो भारत जी चळवळ झाली त्याच्यामध्ये ह्यांचा रोल आहे. हे तर गांधीजींच्या पत्नी असल्याचं दिसून येतं. त्यांचा बघा त्यानंतर त्यांचा सविनय कायदेभंग चळवळीमध्ये काय रोल आहे का, तर हे पाहून घ्या. सरोजिनी नायडू बघा वरती जे विचारलं होतं आपल्याला धारासाना सत्याग्रह, त्याच्याबद्दल सरोजिनी नायडू बद्दल, किंवा सरोजिनी नायडू बद्दलचं अजून काही वाक्य बघून ठेवायचे आहेत मित्रांनो. जिनाबद्दल त्यांचं काय मत आहे बाबा, जिनाला त्या काय म्हटले आहेत. त्यांना आपण पोएट भारताच्या काय कोकिळा म्हणतो, तर त्यांच्याबद्दलची माहिती आपल्याला ठेवायची आहे. त्यानंतर त्या बघा राज्यपाल असल्याचं आपल्याला दिसून येतं. त्या कुठल्या राज्याच्या होत्या राज्यपाल, त्यासोबतच त्या भारताच्या संविधान सभेवरती सदस्य असल्यास दिसून येतात. त्या कुठून सदस्य होतात हे सुद्धा महत्वाचं आहे. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला अभ्यास करायचा आहे. डायरेक्ट आपल्याला काय हे पुस्तक वेगळं आणि ते पॉलिटी वेगळं आणि इतिहास वेगळा असं करायचं आहे का, तर अजिबात नाही मित्रांनो. आपल्याला प्रत्येक व्यक्ती वाचायची आहे, त्याच्याबद्दलची चित्र डोळ्यासमोर आणायचं आहे की बाबा नेमकं त्यांचं कार्य काय असेल. तर अशा प्रकारे आपल्याला अभ्यास करायचा आहे. अनुसया साराभाई, अरुणा सपलाली यांना बघा ह्यांना आपण भारतरत्न पुरस्कार दिला आहे का, ते पाहून घ्यायचं आहे. कस्तुरबा गांधी त्यांचं निधन कुठं झालं, त्यांच्याबद्दल गांधीबद्दल त्यांनी कुठल्या लढ्यामध्ये सहभाग घेतला, ह्या सर्व गोष्टी मित्रांनो आपल्याला पाहिजे असल्याचं दिसून येतं. त्यानंतरचा बघा नेक्स्ट प्रश्न आहे की काय विचारलंय बघा, किती इझी कॅटेगरीतला प्रश्न आहे. अब्दुल समद हा प्रसिद्ध चित्रकार असलेला मुघल दरबारात दिसून येतो. तख्य मांस हे मयूर सिंहासन जे आहे शहाजहानचं ते आहे. त्यानंतर राजपुत्र आझम शहा हा औरंगजेबाचा मुलगा आहे, त्यांचं बहामनी शासक म्हटलंय मित्रांनो. बहामनी शासक नाही,
त्यामुळे चूक आहे. बीबी का मकबरा दिलरस बानो यांच्या समरनार्थ. तर ताजमहाल तुम्ही बघा केस स्टडी आपण देऊया की महाल ताजमहाल कोणाच्या स्मरणात बांधला आहे तर ते पाहून घ्या. तर आजच्या एक रिलेटेड प्रश्न आपण पाहणार आहोत आणि जनरल आहे बघा की कवी कोण होते, चित्रकार कोण होते, मयूर सिंहासनाबद्दलचं काय किंवा राजपुत्राबद्दल वंशावळ आपण नीट प्रकारे लक्षात ठेवू शकतो की बघा बाबर पासून जर सुरुवात केली बाबर तर त्याचे बघा त्याच्यानंतर कोण असेल ते पाहून घ्या. त्यानंतर अकबर काय, त्याच्यानंतर अकबराचा मुलगा कोण, त्याच्यानंतर ह्या गोष्टी आपण सर्व पाहून घ्यायच्या आहेत. आणि ह्यांचंच बघा आता बाबर हुमायूनचे भाऊ अशी एक घटना आहे मित्रांनो की मुघल साम्राज्यामध्ये जर शासकाचा मृत्यू झाल्यानंतर मुलांमध्ये वाद होत होते, पण जो हुमायून होता त्याच्याच काळात काय घडलं मित्रांनो तर तुम्ही पाहून घ्या की किती महत्वाची घटना घडलेली आहे. त्या घटनेचा की त्याचे भाऊ एकत्र लढलेले आहेत ह्या गोष्टी आपण इतिहासात पाहून घ्यायच्या आहेत. त्यानंतरचा मित्रांनो हा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक 9 आहे की आधुनिक भारताबद्दल आहे की आधुनिक भारतातील शिक्षण व्यवस्थेवरचा हा प्रश्न आहे. व्यवस्था ह्याच्यात प्रश्नामध्ये काय विचारलंय बघा मित्रांनो तर बघा कोठारी कमिशन कधीच 1964 आपण म्हणूयात. कोण अध्यक्ष होते तर दौलतराव कोठारी त्याचे अध्यक्ष. तर आपल्या महाराष्ट्राच्या दृष्टीकोन जे सचिव होते ते बघा सचिव खूप महत्वाचे आहेत. ते कोण आहेत तुम्ही पहा. सचिव नाईक असल्याचं आपल्याला दिसून येतं ते कोण नाईक आहेत ते. त्याच्यानंतर कोठारी आयोगाने एक मुख्य सूत्र काय दिलेले आहेत की 68 मध्ये कोठारी आयोगाच्या शिफारशीमध्ये 68 राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आलं. आपल्याकडे 2020चं शैक्षणिक धोरण आहे. ह्याच्यावरती प्रश्न आयोगाने आतापर्यंत विचारलेले आहेत आणि भविष्यात सुद्धा ह्याच्यावर प्रश्न येणार आहेत बघा. म्हणून हे धोरण खूप आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे. ह्याच्यातले काही गोष्टी आपण पाहून घ्यायच्या आहेत की नेमकं काय बाबा शिक्षण धोरण जरी आपल्याला डायरेक्ट सिलेबसमध्ये नसेल तरी बघा ह्याच्यावर प्रश्न येणारच आहे. त्यामुळे तुम्ही हे 2020चं जे एज्युकेशन पॉलिसी आहे ते पाहून घ्या. त्यानंतर बघा वयाच्या 14 वर्ष मोफत शिक्षण थोडक्यात आपल्याला माहित नसेल तर बरोबर म्हणूया. शिक्षकांसाठी उच्च स्थान व सुधारित हे अशा रिकमेंडेशन असू शकतात. पण बघा राष्ट्रीय ठोस उत्पन्नाच्या जीडीपीच्या 10% म्हणलं होतं का त्याच्यात 6% म्हणलेलं असतं. आतापर्यंत बघा आपण 6% आतापर्यंत एवढं पण आपण खर्च केलेला आहे का तर नाहीये. आपण खूप कमी खर्च करतो. त्यामुळे हे आकडा आपल्याला सर्व माहित होता. 2024ला ज्यांनी फ्री दिली त्यांना डायरेक्ट उत्तर अ आणि ब असल्याचं आपल्याला दिसून येतं. ह्या छोट्या छोट्या गोष्टी आपण पाहिजे. जास्त डिटेलमध्ये जर एखाद्या आयोगाचा रिपोर्ट पाहिला तर आपल्याला तो समजणार आहे का तर समजणार नाहीये मित्रांनो. ह्या गोष्टी आपण पाहून घ्यायच्या आहेत. त्यानंतर बघा सुलतानशाही विचारलंय. सुलतानशाहीच्या शासन काळात खालीलपैकी कर अनुक्रमे हिंदू व मुस्लिम जमीनदार म्हणले बघा. ही सामान्य जनता जर असतं जनता तर काय होतं हिंदूवर कुठला कर असायचा जिजिया कर असायचा. जिजिया हे दोन तर गेलेले आहेत. त्याच्यानंतर खिराज आणि झकात हे अनुक्रमे लावत असल्याचं दिसून येतं. खेत हे नसल्याचं आपल्याला मित्रांनो दिसून येतं. त्यामुळे हे उत्तर चूक आहे. हे जिजियामुळे चूक आहे. म्हणजे असं लॉजिक पण आपलं डेव्हलप झालं पाहिजे तर आणि तरच आपल्याला ते प्रश्न सुटणार आहेत. त्यानंतर बघा सन 1907 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर सुरत येथील राष्ट्रीय काँग्रेस कोलमडली हा आपला विजय आहे असे कोणी विधान केले बघा मित्रांनो. जरी टिळक आणि गोखले किंवा फिरोजशाह मेहता असतील. हे टिळक हे झालांचे नेतृत्व करते झाल आणि हे मवाळांचे नेतृत्व करत असल्याचं दिसून येतं मवाळ. तर मित्रांनो जरी असं झालं राष्ट्रीय काँग्रेस कोलमडली किंवा फूट पडली ही दोन्ही गटाला काय दुःखच होतं मित्रांनो. तर त्यामुळे टिळक असं वाक्य वापरणार आहेत का तर नाहीये. त्यानंतर बघा ह्यांचा आपण काय करू शकतो. 1907 कर्जनचा कार्यकाल कधी दिसतो आपल्याला 1905 ते 6च्या आसपास यांनी राजीनामा देऊन कर्जन गेलेले दिसतात. त्यामुळे कर्जन पण उत्तर असू शकत नाही. आणि त्यानंतर मोर्ले मिंटो हा ऍक्ट आला आहे त्या काळातच बघा. त्यामुळे हे मिंटोंचं वाक्य आहे. मिंटोंनी काय केलं आहे की मोर्लेला पत्र लिहिलं आहे. त्या पत्रात त्यांचा असा उल्लेख दिसून येतो की ही मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस फूट पडण्याची सुरुवात येथे राष्ट्रीय काँग्रेस कोलमडली हा आपला विजय आहे. तर हे वाक्य खरं बरेच आपल्या जे पुस्तके
की बाबा बिपिन चंद्रांचं पुस्तक असेल त्याच्यामध्ये सुद्धा हे वाक्य असल्याचं दिसून येतं. त्यासोबत ग्रोवर अँड ग्रोवरचं पुस्तक त्यामध्ये सुद्धा हे वाक्य असल्याचं दिसून मित्रांनो आपल्याला येतं. हे फेमस वाक्य आहे. असा काही अवघड कॅटेगरीतला प्रश्न हा नव्हता, त्यामुळे ह्याचं मिनिटं उत्तर असल्याचं आपल्याला दिसून येतं मित्रांनो. त्यानंतरचा नेक्स्ट बघा, नेक्स्ट प्रश्न असा आहे मित्रांनो, एक सेकंद. नेक्स्ट प्रश्न काय आहे बघा की काय विचारलंय, प्राचीन भारताच्या ह्यातला हा प्रश्न असल्याचं अब्दुल रझाक हा फारसी प्रवासी विजयनगरला भेट केव्हा दिली, तर देवराय 2च्या काळामध्ये भेट दिल्याचं आपल्याला दिसून येतं. तर आपण काय करायचं मित्रांनो, चीनचे जे 3 प्रवासी आले होते ते हर्षवर्धनच्या काळात कुठला आलता, चंद्रगुप्त 2 ह्याच्या काळामध्ये कुठला आलता, ते सर्व आपण पाहून घ्यायचं आहे. त्यासोबत इब्न बतूता हा कुठल्या देशातून आला होता, किंवा प्राचीन भारताचा जर विचार करता जे सुलतानशाही ह्याच्यामध्ये जे आलेले जे प्रवासी आहेत त्यांची माहिती घ्यायची आहे. ते सर्व आपण करून ठेवायचं असल्याचं दिसून येतं. त्यानंतरचा बघा हा 13वा प्रश्न, खूप सहावीच्या पुस्तकामधील हा प्रश्न असल्याचा आपल्याला मित्रांनो दिसून येतो. तर हर्षवर्धन या राजाने खालील कोणते साहित्य लिहिले, हा रिपीट प्रश्न पण आहे मित्रांनो. 2015-16च्या एका परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारला आणि फ्री मध्येच विचारला होता. हर्षचरित्र हे हर्षवर्धन लिहिलेलं नाही मित्रांनो. ही 3 नाटकं आहेत, प्रियदर्शिनी असेल, रत्नावली असेल, नागनंदा असेल, ही हर्षाची नाटकं आहेत. हर्षचरित्र हे बाणभट्ट जे खूप मोठे कवी होते त्यांनी हे लिहिल्याचं आपल्याला दिसून येतं, किंवा कवी साहित्यिक असल्याचं दिसून येतं. तर बघा, भविष्यात हर्षचरित्र कोणी लिहिलं आहे ह्याच्यावरती सुद्धा प्रश्न येणार आहे. त्याच्यामुळं हे पण तुम्ही नीट पाहून घ्या. आणि हर्षाची आता 6वीच्या पुस्तकामध्ये बघा, ते रेफरन्स बुकमध्ये, तर ह्याचं काय ACBD पर्याय क्रमांक 1 उत्तर असल्याचं दिसून येतं मित्रांनो. त्यानंतरचा नेक्स्ट PYQ काय आहे बघा, नेहरू अहवाल खालीलपैकी कोणते उद्दिष्ट स्पष्ट करण्याला आहेत. आपल्याला काय पाहिजे की नेहरू अहवाल कधी आला, 1927-28-29च्या आसपास हे नेहरू अहवाल आल्याचं दिसून येतं आपल्याला. नेहरू अहवाल, त्या नेहरू अहवालाची उद्दिष्टच काय होते बघा, की तत्कालीन ब्रिटिश पंतप्रधान त्यांनी एक भारतीयांना आवाहन केलं होतं की तुम्ही सर्व एकत्र या आणि आम्हाला अशी कुठलं काय तुम्हाला पाहिजे ते दाखवा. ते आव्हान भारतीयांनी स्वीकारून सर्व भारतातील तेव्हाचे सर्व पक्ष एकत्र आले. त्यांनी एक अहवाल बनवला आणि त्या अहवालात त्यांची प्रमुख मागणी काय होती मित्रांनो, तर वसाहतीचे स्वातंत्र्य ही मागणी असल्याचं दिसून येतं. संपूर्ण स्वराज्य हे कधी आले, 1929 लाहोर अधिवेशनानंतर जवाहरलाल नेहरू त्याचे अध्यक्ष असल्याचं दिसून येतं, जवाहरलाल नेहरू. आणि त्याच्यानंतर हे अजून सुद्धा हे नेहरू अहवालावरती प्रश्न येऊ शकतो. त्याच्या घटना, त्याच्यावर जिना यांची भूमिका काय होती, जिनांची 14 कलमं काय होती, की ह्या गोष्टी आपल्याला विचारल्या जाऊ शकतात. किंवा विविध पक्षाचे जे सदस्य होते नेहरू अहवाल तयार करण्यासाठी त्याचे अध्यक्ष मोतीलाल नेहरू असल्याचे दिसून येतं. त्यांच्या नेतृत्वाखाली हे नेहरू अहवाल बनला होता. त्या नेहरू अहवालावर जवाहरलाल नेहरू आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी तरुणांनी काय आक्षेप घेतला, आणि गांधीजींनी तेव्हा त्यांना काय वचन दिलं, ह्या गोष्टी पण आपल्याला पाहायच्या आहेत आणि त्या एक इंटरलिंक करून आपण सोडवायचे आहेत. द्विराष्ट्रीय निर्मितीचा काय संबंध आहे का, तर नाही. पूर्ण स्वातंत्र्य तर हे कधी म्हणलंय तर ते, आणि स्वशासन हे होम रूल चळवळीचं मुख्य ध्येय असल्याचं दिसून येतं. होम रूल चळवळ बघा कधी कुठल्या ह्याच्या देशातून झाली, तर आयर्लंडच्या धर्तीवर सुरू झाल्याचं दिसून येतं. त्यात आणि बेझंट आणि टिळकांचा रोल प्रमुख असल्याचं दिसून येतं. टिळकांची होम रूल आणि बेझंट यांची होम रूल याच्याबद्दलची माहिती आपण घेतलेली आहे आणि ती माहिती तशा प्रकारची आहे. ह्या गोष्टी आपण अशा पाहायच्या आहेत, इंटरलिंक करायचं आहे मित्रांनो. त्यानंतरचा नेक्स्ट PYQ बघा काय विचारलाय मित्रांनो आपल्याला त्याच परीक्षेमध्ये, किती एजी कॅटेगरीत आहे बघा. स्वदेशी मुवमेंटचा आपण कार्यकाल दिसून येतो की लॉर्ड कर्झनच्या काळामध्ये ही स्वदेशी मुवमेंट झाली. का, तर ते बंगाल प्रांत सेपरेट करण्याची जी कर्झनची भूमिका होती त्याच्या विरुद्ध ही चळवळ झाली. त्या चळवळीचं आपण त्याच्या पाहिलेलं आहे की झालांची चतुःश्रुती जी आहे, स्वराज्य स्वदेशाची त्यांचा आहे बहिष्कार वगैरे ह्या गोष्टी त्या पाहिलेल्या आहेत आपण, की त्याच्याबद्दलचं त्यांचं मत स्वराज. त्यानंतरच बघा 1906चं आणि 1907चं अधिवेशन,
1907चं सुरत अधिवेशन आणि त्याच्यात झालेली काँग्रेसची फूट. म्हणजे प्रश्न बघा ह्याच्यात जवळपास एकाच पेपरमध्ये ह्याच्यात जवळपास प्रश्न आपल्याला फिरत असल्याचे दिसून येतात. जरी तुम्हाला नावावरनं जरी बघितलं मित्रांनो तर बघा मुंबई काय म्हणू शकतो आपण, टिळक म्हणू शकतो. जर असं पर्याय बघितलं म्हणजे काहीच माहित नाही आपल्याला तर बघा पर्याय क्रमांक 3 पर्यंत आपण सहज पोहोचू शकतो. दिल्लीला कोण आहे बाबा, तर सय्यद राजा हैदर. पंजाबमध्ये कोण असू शकतं, लाला लजपत राय. मद्रासमध्ये कोण असू शकतं. म्हणजे किती इझी कॅटेगरीतला प्रश्न विचारला होता. आपल्याला काय कॉमन सेन्स सुद्धा वापरायचा नाही की नावावरनच बाबा साऊथ इंडियातलं कोण आहे, मुंबई प्रांतातलं कोण आहे किंवा पंजाब प्रांतातलं कोण आहे, असे जर हा प्रश्न केला असता तर इझी कॅटेगरीमध्ये प्रश्न आला असता. तर मित्रांनो इतिहास विषयात बघा सर्वच्या सर्व मार्क मिळवण्यासाठी काय केलं पाहिजे, तर इतिहासामध्ये मित्रांनो सर्वात महत्वाचं बघा मी काय सांगेल, इतिहास तर तुम्ही डीपमध्ये अभ्यास केला पाहिजे का, पाठांतर केलं पाहिजे का, नाहीये मित्रांनो. फक्त मोठ्या मोठ्या घटना कशा सविनय कायदेभंग, त्यासोबतच आपण काय पाहायचं आहे, सविनय कायदेभंग झाला असेल. त्यानंतर आपण काय म्हणू शकतो तर लगेच असकार चळवळ, त्यानंतर स्वदेशी चळवळ, ह्या चळवळीबद्दलची माहिती, झालांचे थोडक्यात योगदान किंवा काँग्रेसची झालेली विविध ठिकाणची अधिवेशने, त्याचे बघ प्रत्येक मोठ्या गोष्टीवरच प्रश्न आपल्याला विचारला जात असल्याचं दिसून येतं. त्यामुळे खूप असं किचकट काय विचारतात काय तर अजिबात किचकट वगैरे विचारत नाहीये. फक्त आपल्याला काय विचारतं ह्या गोष्टीचं लक्षात आलं तर ह्या सर्व पैकी इतिहासाला आपल्याला 15 पैकी जवळपास 10 ते 12 प्रश्न सहज आणि खूप इझी प्रकारे खूप कमी अभ्यासामध्ये आपण बरोबर आणू शकतो. त्यामुळे इतिहासाचं काही टेन्शन न घेता आपण अशा प्रकारे प्रश्न अटेम्प्ट करायचे आहेत. तर मित्रांनो बघा आपलं एमपीसी आपला जे युट्यूब चॅनल आहे की टार्गेट एमपीएससी एक्झाम, हे युट्यूब चॅनलला जर तुम्हाला हे अशा प्रकारचे व्हिडिओ आवडत असतील तर तुम्ही लाईक करा, शेअर करा किंवा मित्रांना सांगा. आणि आपण सर्वांना सोबत घेऊन जायचं आहे बघा मित्रांनो, सर्वांना समान संधी मिळाली पाहिजे. ह्या युट्यूब चॅनलचा मुख्य हेतू आहे. टेलिग्राम चॅनल आहे, तिथे माझ्याशी कॉन्टॅक्ट करा. आणि जर तुम्हाला काही शंका असतील तर बघा इथं हे माझा नंबर देतो तुम्हाला 9637305555. ह्या नंबरशी तुम्ही टेलिग्रामला मला मेसेज करू शकता किंवा कॉल जरी केला तरी चालेल मित्रांनो. आपण ह्याच्यावरती डिटेल अनालिसिस करू, काय वाचलं पाहिजे. आणि राहिलेल्या 20 दिवसात प्रीला 130 एवढी मार्क आरामात आणायचीच आहेत बघा. जागा कमी असतील, लोक जर 150 कट ऑफ हाय जाईल वगैरे अशा अंधश्रद्धा आहेत मित्रांनो. 130 मार्क खूप चांगला स्कोर आहे. आणि हे आपण डिटेल अनालिसिस करणार आहोत की कशा प्रकारे आपण आणायचं. तुम्हाला काही शंका असतील तर मला ह्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करा, आपण त्याच्यावर चर्चा करू, त्याच्यातून सोल्युशन काढू. तोपर्यंत बघा धन्यवाद. आपण असं रोज सर्व पेपर कव्हर करण्याचा प्रयत्न करूया.